नमस्कार, माझं नाव सारंग मद्रेवार. मी तुमचा रेरा ऑथराइज रिअल इस्टेट कन्सल्टंट ॲडवायझर. आज मी तुम्हाला प्रभात रोड या लोकेशनवरती घेऊन आलेलो आहे. इथे तुम्हाला आज आम्ही इंद्रायणी हा प्रोजेक्ट जो की त्रिशा डेव्हलप करत आहेत, इथे तुम्हाला 3 आणि 4 BHKचे लक्झरियस फ्लॅट्स तुम्हाला इथे भेटतील. ह्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी जर बघितली तुम्ही तर ती तुम्हाला सिटी सेंटरमध्ये डेक्कन एरिया हा तुम्हाला हाकेच्या अंतरावरती आहे. इथे तुम्हाला स्कूल, हॉस्पिटल्स हे पण तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती भेटतील. आणि तुम्ही जर इथं बघितलं, ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला 6 स्टोरी बिल्डिंग आहे ही. आणि इथे हे लँड पार्सल जर बघितलं तुम्ही तर साधारण 12,500 स्क्वेअर फीटचं हे लँड पार्सल आहे. आणि त्यावरती तुम्हाला ॲम्पल कार पार्किंग आणि बाकीच्या सगळ्या सोयी असणार आहे. त्रिशा डेव्हलपर्सच्या लिगसीबद्दल जर बोलायचं झालं असेल तर हे डेव्हलपर साधारण 2011 पासून ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यांना 14 वर्ष झालेली आहेत. हे स्पेशली रिडेव्हलपमेंट सेक्टरमध्ये जास्ती काम करतात. आणि ह्यांचं जे थिंक बँक आहे ते सगळं सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल कुठेही कॉम्प्रोमाइज नसणार आहे. सध्याच्या घडीला त्यांचे 15 प्रोजेक्ट हे ऑनगोईंग आहेत. त्यातले त्यांचे 10 प्रोजेक्ट हे डिलिव्हर्ड आहेत आणि साधारण 6 प्रोजेक्ट हे अपकमिंग असणार आहेत. तर चला आता आपला टूर आपण स्टार्ट करूया. आता आपण पार्किंग स्पेसमध्ये आहोत. ह्या प्रोजेक्टची USP ही त्याची पार्किंगच आहे. तुम्ही जर इथं बघितलं तर हा पिट पार्किंग नसून एकाच फ्लोअरवरती पूर्ण पार्किंग असल्यामुळे तुमची मोठी गाडी ही इथे आरामात बसू शकते. म्हणजे तुम्ही जर इथे SUV जरी तुम्ही पार्क केली तरी ते एकदम कम्फर्टेबली इथे तुमची ॲडजस्ट होते. आता आपण इंद्रायणीच्या लोकेशनवरती आलेलो आहोत. तर आता आपण बिल्डिंगमध्ये आहोत. मी तुम्हाला आता सगळं काही दाखवत आहे. या, जसं की तुम्ही बघू शकता इथे हे इंद्रायणीचं एलिव्हेशन असणार आहे. टोटल 6 स्टोरी बिल्डिंग आहे इथे. आणि तुम्हाला हा एलिव्हेशन म्हणजे युनिक एलिव्हेशन आहे, तुम्ही इथे बघू शकता. इंद्रायणी प्रोजेक्टबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हा प्रोजेक्ट प्रभात रोडवरती आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक साईड पूर्ण तुम्हाला इथे ही ओपन असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलाही इथे इनोसन्स नसणार आहे, नॉईज नसणार आहे आणि ट्रॅफिकचाही कुठला त्रास नसणार आहे. त्यामुळे इथे तुमचं जो पीसफुल लिव्हिंग आहे ॲट प्रभात रोड हे तुमचं ॲट द मोस्ट इथे तुम्हाला भेटणार आहे. आता आपण त्यांच्या ॲक्च्युअल फ्लोअर प्लॅनवरती आलेलो आहोत. इथे तुम्हाला एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत. ह्या इकडे 2 बाजूला तुम्हाला 4 BHK आणि त्याच्याच बाजूला असतील तुमचे 3 BHK. आणि ह्या 2 लिफ्ट इथे तुम्हाला पॅसेंजर लिफ्ट्स आहेत. आता आपण ॲक्च्युअल 4 BHKचा लेआउट बघणार आहोत आणि ॲक्च्युअल फ्लॅट पण बघणार आहोत. ह्याचा कार्पेट जर तुम्ही बघितला तर तो 1737 आहे. आणि त्याच सेगमेंटमध्ये तुम्हाला 1837चा पण एक ऑप्शन भेटतो इथे. तर आपण आत्ता इथे 4 BHK बघूया. आता आपण आत आलेलो आहोत. ही जी एरिया बघताय ही तुमची लॉबी स्पेस आहे. ही 5x12.6 ची तुमची ही डायमेन्शन्स आहे. ही इथे तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस भेटते की जिथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करू शकता. आता आपण लिव्हिंग एरियामध्ये आलेलो आहोत. ह्या लिव्हिंग एरियाचे डायमेन्शन जर आपण बघितले तर 17x13.5चा तुमचा हा लिव्हिंग एरिया असणार आहे. तुम्ही हे आता बघताय जो सोफा सेटची अरेंजमेंट ही 6 सीटर सोफा सेट तुम्हाला इथे प्रॉपर अरेंजमेंट केलेली इथे आहे. समोरच्या साईडला तुम्हाला इथे TV युनिटसाठी सेपरेट जागा आहे. आणि तुम्ही ह्या एंटायर अपार्टमेंटचं जी फ्लोरिंग बघितलं ती पूर्ण मार्बल असणार आहे. आणि आता ह्याच लिव्हिंगला अटॅच जी आहे ती आपली फर्स्ट बाल्कनी आहे, ती आपण आता बघूयात. ही आपली अटॅच बाल्कनी आहे जी की लिव्हिंगला अटॅच आहे. आणि ही तुम्हाला फुल्ली कवर्ड असणार आहे जेणेकरून तुमची जी प्रायव्हसी आहे ती फुल्ली मेंटेन राहील. आता आपण डायनिंग एरियाकडे जाऊया. हा तुमचा डायनिंग स्पेस जो आहे त्याचा लेआउट जो आहे तो L शेपमध्ये आहे. म्हणजे तुमचं लिव्हिंग आणि डायनिंग हे सेपरेटली येतं इथे. आणि डायनिंग स्पेसचे डायमेन्शन जर बघितलं तर 10.6 × 11.6 आहे. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकताय हा 6 सीटर डायनिंग टेबल आहे. आणि ॲम्पल स्पेस तुम्हाला इथे मूव्ह करण्यासाठी पुरती आहे. आणि पुढे जर आलात तर तुम्हाला इथे सेपरेट देवघराचे तुम्हाला म्हणजे ह्या फ्लॅटचा मध्य हा इथे येतो. जसं की आपण बघतोय हा 4 BHK आहे. तर आपण आपली पहिली गेस्ट बेडरूम आता आपण बघूया. आपण आता फर्स्ट गेस्ट बेडरूममध्ये आलेलो आहोत. ह्या बेडरूमचे जे डायमेन्शन्स आहेत ते साधारण तुम्हाला 15x11.5चे असतील. आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता हा प्रॉपर बेड, तुमचा एक वॉर्डरोब आणि एक टेबल हा प्रॉपरली इथे अरेंज होऊ शकतो. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हा वॉशरूम आहे इथे. या वॉशरूमची जी क्वालिटी आहे ही सेम ॲज इट इज असणार आहे.
आणि ह्या फर्स्ट गेस्ट बेडरूमला तुम्हाला प्रायव्हसीसाठी एक सेपरेट अटॅच बाल्कनी येते. आता आपण सेकंड बेडरूमकडे येऊयात. ही जी सेकंड बेडरूम आहे ही कॉमन बेडरूम असणार आहे. ह्या कॉमन बेडरूमचे डायमेन्शन्स तुम्ही बघितलेत ते साधारण तुमचे 12.5 बाय 11 हे तुमचे डायमेन्शन्स असतील. आणि तुम्ही इथे बघू शकता का हा ॲम्पल स्पेस जो आहे तुम्ही हा ॲज अ स्टुडिओ किंवा ॲज अन वर्क फ्रॉम होमसाठी तुमचं एक ऑफिस स्पेस हे तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि ह्या बेडरूमचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे फुल साईजची तुम्हाला एक पूर्ण विंडो दिली आहे, जेणेकरून तुमचं व्हेंटिलेशन आणि सनलाईट हा प्रॉपर असणार आहे. आता आपण थर्ड बेडरूमकडे बघूया. या ही तुमची थर्ड बेडरूम आहे. ह्या थर्ड बेडरूमचे डायमेन्शन्स बघितले तर ही 16 बाय 12 तुमची ही डायमेन्शन्स आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता हा किंग साईजचा बेड प्रॉपरली इथे अरेंज झालेला आहे. तुमचं वॉर्डरोब आहे. इथे समोर तुम्हाला सिट आउट आहे. आणि ह्याला अजून एक मोठा याचा ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला अटॅच इथे बाल्कनी येते. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इथे पूर्ण ही इथे विंडो दिलेली आहे. आता आपण या थर्ड बेडरूमचे अटॅच वॉशरूम बघूयात. आता आपण फोर्थ बेडरूमकडे जाऊयात, जी की तुमची मास्टर बेडरूम आहे. या मास्टर बेडरूमचे डायमेन्शन जे आहे ते साधारण तुमचे 16 बाय 12.5 तुमचा हा डायमेन्शन्स आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता जी फ्लोरिंग आहे ती वुडन फ्लोरिंग तुमच्या प्रत्येक मास्टर बेडरूमला असणार आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इथे डबल विंडो दिलेली आहे. ही तुमची फुल साईज विंडो असणार आहे इकडे. आणि हा किंग साईजचा तुमचा हा बेड असणार आहे की तुम्ही बघू शकता. आणि हा तुमचा वॉर्डरोब असेल. आणि ह्याला जी अटॅच वॉशरूम आहे ती साधारण तुमची 8 बाय 5 तुमची वॉशरूम आहे. आता आपण कॉमन वॉशरूम आणि किचन एरियाकडे जाऊया. ही तुमची कॉमन एरिया वॉशरूम आहे. डायनिंगच्या शेजारी तुम्हाला काउंटर टॉप बेसिनची व्यवस्था आहे इथे. या किचन एरियाचे डायमेन्शन्स बघितले 11.5 बाय 9 हा डायमेन्शन्स आहे. तुम्ही इथे बघू शकता हा सेपरेट तुम्हाला फ्रीजसाठी इथे एरिया आहे. समोर आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा एल शेपमध्ये किचन ओटा आहे. वॉटर टॅप कनेक्शन असेल आणि त्याला बेसिन असेल इथे. आणि समोर आल्यानंतर तुमची ही ड्राय बाल्कनी आहे. इथे तुम्हाला प्रोव्हिजन असेल वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरसाठी. टॉकिंग अबाउट द कमर्शियल्स हिअर, इथे तुम्हाला 4 आणि 3 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये 4 BHKचा जो कार्पेट एरिया आहे तो साधारण तुम्हाला 1737 ते 1837 हा कार्पेट एरिया असेल. त्याची जी कॉस्टिंग आहे साधारण तुम्हाला 4,73,00,000 लाखापासून ते 4,99,00,000पर्यंत जाते. आणि 3 BHKमध्ये तुम्हाला इथे 1,343 हा तुमचा कार्पेट एरिया असेल आणि त्याची कॉस्टिंग साधारण 3,65,00,000पर्यंत जाते. या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून माहिती किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप लिंक असेल तिथे पण तुम्ही मला कनेक्ट करू शकता. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.